श्री विठ्ठल मंडळी सुप्रभात. मस्तपैकी उठलो आपण. काल आळंदीलाच वस्तीला थांबलेलो आणि आज आपण पहाटे मस्त पहाटे नाही हो दुपार झाली आळंदीला आलो आहोत. आता दर्शन करूया मग निघूया. चला श्री विठ्ठल नर्मदेश्वर मंडळी, आज आपण मस्तपैकी आळंदीमध्ये आहोत. माऊलींचं दर्शन झालेलं आहे काल. आज गर्दी होती म्हणून आपण दर्शन नाही घेतलं, पण माऊलींचं दर्शन नाही झालं. पण आदरणीय श्री पुरेकर बाबा यांचं दर्शन झालं. पुरेकर बाबांचं दर्शन झालं म्हणजे पुरेकर बाबांचं दर्शन झालं म्हणजे माऊलींचं दर्शन झालं बरं का. तर चला आज आपला हा परतीचा दिवस प्रॉपरली. आज आपण नवी मुंबईला जाणार आहोत, पण त्यापूर्वी आपण ज्या भोजनालयामध्ये खरंच खूप सुंदर थाली आहे. हे जे भोजनालय मयूर भोजनालय 120 रुपये थाली आहे आणि अतिशय सुंदर एकदम थाली. मस्त 3 चपात्या भेटतात. एवढे सारं आयटम 120 रुपयात फक्त. चला जेवूया मग. जेवायचं का मग? मयूर स्पेशल मयूर भोजनालय एकदम. आपली ही बँक आहे ना PDCC बँक, याच्या समोरच आहे. अतिशय सुंदर भोजनालय. 120 रुपयामध्ये उत्तम थाली आपल्याला खायला भेटलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे जेवण केलं ते जेवण करत असताना अन्न हे पूर्ण ब्रह्म, हा जो आपला वाक्य आहे आपल्या धर्मशास्त्राचा. तर ते कसं जेवायला पाहिजे, चप्पल न घालता. आता आम्ही तर ते नियम फॉलो करतो. कुठं हॉटेलला गेलो तरी चप्पल काढतो, पण इथं चप्पलच बाहेर काढायला लावतात. एकच नंबर काम म्हणजे चप्पल बाहेर काढा, आतमध्ये येऊन बिंदास जेवा. आणि खूप सुंदर जेवण. आपल्याला भाजी पुन्हा रिपीट होते. कुठलीही भाजी असू द्या पुन्हा भेटते. फक्त आपल्याला चपातीचे आणि भाताचे एक्स्ट्रा पैसे द्यावं लागतात जर परत पाहिजे असेल तर. पण मला नाही वाटत परत लागतं, कारण की 3 चपात्या आणि भात याच्यात पूर्ण होऊन जातात. कोणाला लागत असेल तर जास्त नाही, चपातीचे 10 रुपये आणि भाताचे पण तेवढं त्याचे थोडेफार पैसे असतील. पण खूप सुंदर आहे. कधीही या इथं तुम्ही येऊन जेवू शकता. अतिशय सुंदर जेवण, चवदार जेवण. त्यामुळे मजा आली का नाही जेवायला? चला मनीषाच्या बॅनर आहे का वरती? बरं दाखवतो. आमच्या मंडळीची इच्छा आहे का बॅनर दाखवा, वरून दाखवतो. मयूर भोजनालय, PDCC बँक, मयूर भोजनालय. चला खूप जेवण मस्त झालेलं आहे आपलं. आता जाऊया आपण जरा. आमच्या महाराजांना काहीतरी प्यायची इच्छा झाली, फूड क्लस्टर वगैरे. चला तर मंडळी, आजचा आपला हा शेवटचा दिवस आहे या यात्रेमधला. आपली जी यात्रा चालू होती पंढरपूर सप्ताह, पंढरपूर संपूर्ण फिरणं, या सर्वातून आजचा आपला शेवटचा दिवस. आज आपण जाऊया घरी. चला मंडळी, सगळा लोडिंग झालेला आहे. हे बघ आमचे बॅग. तुम्ही चालले? हां जा मग. असेच चालले का? जा मग तुम्ही पण चालत जा तसेच. जायचं का? नाही राहू बसते आज. तमिळला येते. तर चला मंडळी, आपला अशा प्रकारे परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि सुंदरपैकी आपला खरंच कसे दिवस गेले कसे काय माहितीच नाही पडले. काल आपण येऊन आळंदीत वस्ती केल्याने काल एवढे थकलो आम्ही गाडी चालून. अक्षरशः 22 तास आम्ही गाडी चालवली काल. चला आता भेटूया रस्त्यात कुठंतरी, चाय पाणी करायला भेटलो तर. चला श्री विठ्ठल मंडळी, जाता म्हटलं अधिक महिना आहे तर माझ्या भंडारा डोंगराला तुकोबारायला भेट जाऊन देऊया, आहे की नाही? जायचं का भंडाऱ्याला? मजा. बच्ची केस तू नको काढू, बरं वाटतं तसं. हा ना, खूप वर्षानंतर चाललोय ना. चला जाऊया. आमची मनीषा मोबाईल हँडल कर मग घे. हां रेडी चला. दीपुना थांब ना 2 मिनटं. आयात थांबा, आयलो.
मोबाईल घ्या. उतर. जाऊ तुला? हो एक मिनटं. हो मग चला पुढे चला पुढे. ए परत मागे यार. थांब बच्चे. ये परत हा ये. तर मग. सूर्य अस्ताला जाते. सूर्य अस्ताला जात आहे. हे आपण सूर्यनारायण भगवान हे. चला मंडळी, सूर्यनारायण भगवान अस्ताला जात आहे आणि खूप सुंदर दृश्य आपल्याला भंडारा डोंगरावरून बघायला भेटते. सूर्यास्त अतिशय सुंदर. चला मंडळी, आपण आलो आहोत भंडारा डोंगर. तुकोबारायांचं दर्शन करून यावं. नंतर तुम्हाला एक खूप सुंदर असा सरप्राईज दाखवणार आहोत तुम्हाला. चला. चला श्री विठ्ठल मंडळी, आपण आलेलो आहोत भंडारा डोंगर येथे. आणि भंडारा डोंगर तुम्हाला बोललो काहीतरी तुम्हाला सरप्राईज दाखवेन. काय हो, शब्दच नाही. काय माहिती आहे का, सर्वांना माहिती आहे काम चालू आहे, पण कुठल्या लेवलला काम चालू आहे. बाप रे बाप. बघा एक नंबर. काय कोण काम आहे ना, मन खुश, मन खुश. एवढा भव्य दिव्य हा काम चालू आहे. खरंच 200 कोटीचं काम आहे मला, 200 कोटीचं काम. आणि एवढं सुंदर काम खरंच मानलं पाहिजे. आल्यानंतर हो, तुमच्या डोळ्याचे पारणे नाही सगळं भेटून जातील बघून. म्हणून आदरणीय कदम माऊली बघा, प्रत्येक टायमाला जेव्हा जेव्हा मोठा मोठा सप्ताह केला त्याच्यातून ह्या मंदिराला निधी आलेला आहे. भंडारा डोंगराला निधी कदम माऊलींनी सप्त्याच्या माध्यमातून खूप निधी दिला. भंडारा डोंगराचा सप्ताह झाला तेव्हा पण दिला ना, आता पण कालच्या सप्त्यामध्ये, काल आपण पंढरपूरवरून आलो तिथून पण 10 लाख रुपये इथे निधी आला. त्यांनी घेतला नाही, पण सोपान देव, हां ते सोपान देवाना संस्थांना दिला. पण
सगळीकडून निधी आला पाहिजे बरं का, कारण की हा काम खूप मोठा आहे. जसं ज्याला जसं जमन, मोठ्या लोकांनी काय द्यायला हरकत नाही, एवढा मोठा काम आहे द्यायलाच पाहिजे का नाही. खूप खूप मोठा काम आहे आणि हा वैभव आहे आपला खरंच. वैभव आहे. हा आपला वैभव आहे. काय त्या ताजमहलला जाऊन बघायचं ह्याला बघायचं, हा आपला ताजमहलपेक्षा कितीतरी पटीने भारी आहे. म्हणजे श्रीराम मंदिरानंतर हो 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 हो, खरंच खरंच खूप सुंदर असं मंदिर आहे. तर चला, जेव्हा बनेल तेव्हा खरंच काय वाटेल बघायला, खरंच खरंच अतिशय सुंदर. तर चला जाऊया भंडारा डोंगरावर. आपण भंडारा डोंगराची व्हिजिट झालेली आहे, जाऊया आता पुढच्या मार्गाला. हवा हा काय सुंदर मंदिर बनवलंय महाराज, मस्त झाला बघतो त्याला. अतिशय सुंदर. मनीषा नाही जाम भारी वाटतं ना गुफेन नाचाला. काय खतरनाक मार्बल आहे महाराज. खतरनाक. तर चला चला चला, भंडारा डोंगर पाहून झालेला आहे. भंडारा डोंगराचे एक विशिष्ट अजून आहे, ते कधीतरी तुम्हाला दाखवीन येऊन. त्याच्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते काय महाराज. यायचं ना नक्की नेक्स्ट टाइम. नक्की नक्की. भंडारा डोंगराचे एक अजून विशिष्ट आहे, वैशिष्ट्य आहे. तिकडून खाली जावं लागतं, तिथून वर यावं लागतं. खाली एक गुफा आहे, ती दाखवायला कधीतरी नेक्स्ट टाइम येईल तुम्हाला. सध्या त्याला खूपच उशीर झाला, सकाळपासून निघलो आपण घरी जायला. चला, अजून देऊलाच आहे आपण. खरी गोष्ट आहे, माहेरून पाय हलत नाही. माहेरून पाय हलत नाही. आळंदी देहू हे आपले माहेरघर आहे आणि इथून आपले पाय लवकर बाहेर पडत नाही. चला 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 चला, आता चला चला चला, निघा 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 निघा. मस्त आहे ना देहूचा. बघा वारकरी कसे चालत वरती. इथून पहिले उतरायला लय मजा यायची. दिंडी उतरायची ना आपली, एवढी मजा यायची दिंडी उतरताना. लय नाचत नाचत आम्ही खाली जायचो दिंडीला उतरवताना. आणि चढताना मात्र मागच्या साईडून चढायचो. ती साईड दाखवायला कधीतरी येईन, आम्ही कधीतरी शूट करीन त्याची.